नमस्ते. आणि आपण तुम्ही बघितला असाल 2-3 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता आणि आपण या आजीला आणि तो दादा आहे त्यांना आपल्या आश्रमात आधार दिला होता. पण माझ्याकडं खरं तर इच्छाच नाही आहे तिची जायची. तिला वाटते की इथंच राहावं. पण त्याला म्हणतो तो की मला इथं कसं तरी होतंय नाही का, मला आश्रमात माणसांच्या सोडा. तर त्याच्यासाठी मी ब्रदरला बोलवलेलं आहे. म्हटलं ब्रदर आहे ते त्यांचं जे कंडिशन सगळं सांगितलेलं आहे. ब्रदरनी पण व्हिडिओ वगैरे बघितलेला आहे. तर म्हणजे आता तुला एक चांगल्या आश्रमात पाठवते. जसं मी काम करते तसंच ब्रदर काम करतात. माझ्यापासून एक 7-8 किलोमीटरवरच आहे आश्रम. आणि तिथं तुला थोडंसं राहावं लागेल ॲडजस्ट करून सगळं. हां, आणि तुला होय राहशील का तिकडं? राहतो. इथं कसं वाटलं तुला? बरं वाटलं. अजून बरं वाटणार दादाकडे गेल्यावर. वर गेले की बायका खाली पळतात, खालून वर पळतात, वरून खाली पळतात. त्याला काही समजा कुठं बसू. हा, त्याला जरा हा गरमीत बसून गरमीत झाडाखाली, त्याला जरा झाडाखाली बसवलं ना. तर बायका जरा हे करत होत्या ना कालपासून. जरा त्यांना वरी माणूसच नाही ना कोणी, जेंट्स नाही. येतात लोक पण थोडस भेटून लगेच जातात लोक. बघितलं असेल. हा, तर मग राहणार का तू? राहणार ना व्यवस्थित? छान छान राहणार. बघा तर त्यांची कंप्लीट आहे काय माझी. ब्रदर कडे तुला पाठवते मी. तुझे काय घेतले का पैसे? काय दिले का तुम्हाला? 10 रुपये तरी नाही दिले. बरोबर. मी तुझं काहीच नाही. उलट तुला आल्यावर कपडे वगैरे मी दिलेत. 3 दिवस मी ठेवून घेतलं तुला. आज ब्रदर मी काही घेतले का तुझ्याकडून? तुझ्याकडे काही आहे का प्रथम? माझ्याकडे काही नाही. तर हिच्याकडे काही नाहीये ब्रदर. तुम्हाला मी सांगते, एक गाऊन कपड्यावर आली होती, साडीवरती. तिच्याकडे आहे तिचं ते सगळं. आणि ह्याला पण एवढा एकच जोडी कपडा आहे. अजून एक जोडी त्या एका दुसऱ्या मुलीने दिलेले कपडे आहेत. आणि त्यांच्याकडे तो एक फोन आहे जो आजींकडे होता, तो त्याच्या खिशात आहे. तो तेवढा एक फोन आहे त्यांच्याकडे. आणि ती राहील तुमच्याकडे चांगली. व्यवस्थित राहा. कारण इथं जिना चढायला आणि उतरायला तिला खूप प्रॉब्लेम व्हायला लागला. माझ्या माझं ऑपरेशन झालेलं गुडघ्याचं. होय, ते काय एवढं मोठं ऑपरेशन आहे. अरे बापरे. हा ना, म्हणून तिला काल आहे ना असं धरून ओढावं लागत होतं. आता ब्रदरचा असं भुईटे आश्रम आहे आणि तिथं छान राहा. म्हणजे मी पण येईल तुला भेटायला. आणि आता किती लोक आहेत ब्रदर? 7 लोक आहेत ना. आता तुम्ही 2 जण अजून. 8-9 जण झालं. हा, 8-9 जण झाला. आणि असं काही पायऱ्या चढायचे फिरायचे असं काहीच नाही. चांगले रस्ते मी चांगले चालते. मला चढायचं उतरायचं जमत नाही. हा, मग तेच म्हटलं. कारण तुम्हा दोघं मायलेकरांची ताटातोट पण नको उगाच. तू म्हटली होती सगळी बघून की मी राहते म्हटली तुमच्याकडं, त्याला तुमच्याकडे पाठवा म्हणली होती. पुन्हा थोड्या वेळाने तिचं मन बाजून हे झालं. म्हणजे हे मला असं ऐकतो माझं असं आणि मला नाही, हिला सोडून जातं. ठीक आहे म्हटलं, तुमचं दोघा मायलेकरांचं जसं आहे तसंच. मग आमच्याकडे कसं वाटलं तुला? बरं वाटलं मला. 2-3 दिवस छान वाटलं. छान वाटलं. आता तब्येत बरी आहे तुझी? बरी आहे. आणि असं नको समजू, ती पण आश्रम माझंच आहे, माझ्या भावाचंच आहे. आणि हे त्यांच्या बहिणीचा आश्रम. आम्ही सगळे एकत्रच काम करतो. आणि ज्यांना त्रास होतो आपल्या इथं वरी चढायचा, खाली चढायचा, काही गोष्टी जमत नाहीत, त्या लोकांना ब्रदरचं भुईटे आश्रम असल्यामुळं मी त्यांच्याकडे पाठवते. तर तू तिथं छान राहा. हा, माझ्या थोडं काम करणार, सांगणार व्यवस्थित. फक्त आपण गेलं ना की छान राहायचं. भांडणं वगैरे कोणासंग करायचं नाही. उलट कोणाला बोलायचं नाही. आता त्या पोरगीला माहिती आहे बघा, त्याच्याकडे मी 4 वर्ष राहिले. तिला विचारा स्वभाव माझा. नाही, बघितलं मी पण. चांगला आहे स्वभाव तुझा. ह्याला पण ह्याच्या जे गोळ्या काय आहेत ते सगळं बंद केलेलं आहे. ते सगळं चालू करा परत. सर जरा हिला आहे ना, आपले मटकर सर आहेत ना, त्यांच्याकडे घेऊन जावा. त्यांच्याकडे घेऊन जाऊन हिचं जरा 3 महिन्याचं शुगर आणि सकाळचं फास्टिंगचं शुगरचं पण बघा. कारण तिला चक्कर थोडीशी येते आणि गुडघ्याचा पण खूप त्रास आहे तिला. मला असं वाटतं कॅल्शियम वगैरे शरीरात हे झाल्यावर पण होत असेल नाही का. बेबी लक्ष द्यायला कोण नाही. आणि शुगरमुळे बऱ्याचशा गोष्टी होतात माणसाला. शरीराचा असं भोबारा झालाय तिच्या. तर तुला बघतील सर नेऊन सगळं तिकडं. मी पण येईल सर, मी लागलं तर मदत सगळी करेल. काय असं म्हणूच नका की मॅडम माझ्याकडे पाठवतायत आणि पुढचं तुम्हाला माहिती आहे. जरी तुमच्याकडे काही नसेल तर मी ब्रदरला मदत नक्की करेल. कारण असं समज की तुझी एक लेक आहे आणि खूप काही चुकले
आता इथून पुढं काही म्हणू नको, चुकू नको, काही बोलू नको कोणाला. सुनाचा मुलाचा जरी फोन आला तुला मला येत नाही फोन त्यांचा, येत नाही मला कधी. करत नाही नाही. नाही, माझा केला तर माझा उचलत नाही ते लोक. त्याचा फोन येत नाही, ते करत नाही मला फोन. चांगले ठणठणीत हो, जास्त विचार करू नको. आमच्याने जितकं होईल आम्ही तितकं दोघं तुमची मदत करू. आम्ही रस्त्यावर तर तुम्हाला सोडणार नाही, पण तुम्ही छान राहा. आपल्याला एखादा माणूस जर सांभाळत असेल तर आपण तेवढं चांगलं राहिलं पाहिजे. आम्ही फक्त एक माणुसकीच्या नात्याने जुळलेलो आहोत. आपले रक्ताची नाती आज आपल्याला एवढं जर धोका देत असतील, क्षणाक्षणाला आपल्याला घराबाहेर काढत असतील, आणि आपला आणि आमचा म्हणजे बाकीच्यांचा पण असू दे, काही घेणं देणं नाहीये. फक्त एक माणुसकी कुठंतरी जपण्याचा प्रयत्न करते ह्या सगळ्या गोष्टीतून. आता पण मी 25 तारखेपर्यंत तिच्याकडे होतो. मला ते होत नाही, ते फक्त ती स्वयंपाक करायची, कारण मला उभं राहायलाच जमाना, चक्कर यायची सारखी. तिने स्वयंपाक करायची, खायची प्यायची, तिची पोरगी भांडी बिंडी घासायची, आम्ही दिवसभर व्हाय. नाही म्हणूनच तुला एक घर मिळाले. आणि बघ रस्त्यावरलं चांगलंय का जीवन? नाही म्हणून एका घरामध्ये आपण चांगलं राहायचं. आपलं काही आता ह्यांच्याशी काही नातं नाहीये, माझ्याशी काहीच नातं नाहीये, फक्त एक माणुसकीचं माणुसकीचं नाते की तुम्ही रस्त्यावर नाही हिंडावं, तुम्ही निराधार आहात म्हणून असं वाटतं की रस्त्यावर नाही म्हणून तुला एक आधार दिलाय. आणि मी सांगितले म्हणून त्यांनी तुला घेतले ठेवून. तर तू तेवढं छान राहा, कारण त्यांनी मला म्हटलं नाही पाहिजे की ताई असं असं आजी लोक किंवा दादा त्रास देतोय म्हणून. कळलं? आपल्याला आधार दिलाय त्यांनी. त्रास देणार का त्यांना? नाही हा नाही सगळं ऐकणार का दादाचं? ऐकतो. काय काय करणार तिकडे गेल्यावर? भांडी घासायचे. अरे मग डायरेक्ट भांडी घासणार? नाही, लोटायचं. हा लुटायचं, झाडू झाडून काढायचं, म्हणजे पुसायचं, भांडी घासायची. अरे बापरे, सगळं काम करणार तू? अहो सर्व माझ्यापेक्षा घरात सगळं तोच करायचा. हो का? मी नाही काय करायची. मग इथं काहीच नाही केलं तू? इथं काय- फक्त तिथं 4 चपात्या भाजायची मी. होय, हा? इथं काहीच नाही केलं तू? इथं काय आपलं सांगायला आपलं नाही ना. सांगाय नाही ना कोणी, आपल्या माणसाने. होय, सांगायला पाहिजे होतं तुला काम करायला. आमच्याच घरात एवढ्या बायका भरल्यात की केव्हा ह्याला काम सांगू म्हणून ह्याला आलं ना की पळून चालल्या सगळ्याजणी. मग म्हटलं ह्याचा आधी काहीतरी तुमच्याकडे करावं मिळेल. तुला घाबरत होते आमच्या आजी लोक? घाबरून म्हणजे मग का बर भीती दाखवली का तू? नाही, भीती नाही दाखवला. हा मग तो माणूस तिथं आहे, तो इकडून जाणार, तो असं घासून जाणार नाही कधी. पुरुष असू दे. स्वच्छता दे राहणं. स्वच्छता जरा काय लागले की लगेच जाऊन धुणं. हा का? असं आहे. बर, आता मग ब्रदरचा आश्रम लय स्वच्छ करणार आहे तू जाऊन. मी येणार आहे की बघायला तिकडं. या की या. आता तिकडून मी म्हणणार मला अजून इकडं कुठं नेऊन सोडा. नाही नाही नाही. नाही. मला सकाळपासून लागला होता माझ्या मागं. कुठल्या आश्रमात नेऊन सोड म्हणत होता? जैनचे. हा. सासरचे. हा, बाप्यांच्या म्हणायला लागला. बाप्यांच्या आश्रमात नेऊन सोडा. जैनच्या. हा जैनच्या. जैनच्या आश्रमामध्ये सोडा पण चालेल. हा म्हणजे का? इथं सगळ्या बायकाच आहेत ना. इथं नाही करमलं बायकांमध्ये? इथं नाही, इथं वर जा, खाली जा. सगळं संडासचं अवघड, सगळं तोंड घ्यायला सगळं पाणी नाही. इथं वर कसं काय करा? अरे रे 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 रे, लय अवघड आहे की. अवघड आहे. लय अवघड आहे इथं. बायका पळतच फिरायला लागल्या बाबा बघून. हिरो आला. होय हिरो. आमच्या सगळ्या पळायला लागल्या हिरोला बघून. हिरोने हा पळाले. हो मग, हा हिरो आला म्हणून. अरे बापरे, हिरो आला आमच्या आश्रमात. तिकडं पण छान राहा, असाच मस्त राहा. उलट बोलायचं नाही कुणाला. हा, आपल्यापेक्षा मोठे असतात ना, हा आपल्याला सांभाळतात. हा, तर आता अशी कंडिशन आहे ब्रदर. तर तुमचं काय म्हणणं आहे की बाबा मी लादत नाहीये तुमच्यावर, खरंच मी तुमची इच्छा असेल तर न्या, नसेल तर मी तर आहेच. खरं तर आज मॅडमने फोन केला 1 तासभर अगोदर. तर मॅडमने जस्ट सांगितलं की एक माई लेक आहेत. पहिलं म्हणलं की लेकाला, मग नंतर परत सांगितलं की यायला. त्यांनी यांची सांगितलं की रस्त्यावर होते मुंबईवर, सकाळी रस्त्यावर राहायचे, संध्याकाळी कुणीतरी. तर मॅडमचा फोन आल्याबरोबर मी लगेच आलो. तर यांची कंडिशन पाहता तर त्यांना नेणार आहो मी. उलट मी खूप आनंदी आहे की मला यांची सेवा करण्याचं मला मॅडमने ऑपॉर्च्युनिटी दिली. तर कुठं ना कुठं तरी मी मॅडमचाही धन्यवाद करतो. आणि यांचं काळजी घेईन आणि मॅडम स्वतः बघतील आणि यांचं हे सांगतील कसे राहिले. तर बघू, माझ्या परीने मी 200% देईन आणि यांची खूप काळजी घेईन. धन्यवाद.
तर खरं सांगू का, हा मुलगा असा आहे ना ब्रदर, खूप लहान आहेत वयाने माझ्यापेक्षा, म्हणजे आणि मुलासारखे म्हणा, भावासारखे म्हणा, असे ह्या ज्योतीबरोबर खूप माणसं जोडलेली आहेत की माझ्या एका शब्दावर पळत येतात. आणि त्यांना माहिती आहे, आत्तापर्यंत मी एक 7-8 महिने झालं, आमचे वर्ष होत असेल ओळख झाली आमची, यूट्यूबच्या माध्यमातून ब्रदर आले माझ्याकडं. त्यांची पत्नी खूप चांगली आहे, दोघं पती पत्नी काम करतात, एज्युकेटेड आहेत. आणि आतापर्यंत जेवढी लोक मी पाठवलेत त्यांना खूप छान सांभाळले त्यांनी. आणि मी नेहमी जाते, मला कधी फोन करणं होत नाही, त्यांना कधी फोन करणं होत नाही, पण अधूनमधून मी जात असते, माझ्या परीने जे मला काय द्यायचं आहे ते देत असते मी त्यांना. आणि ते त्यांचे वडील गेले, त्यांच्या वडिलांचं ते स्वप्न आहे की आपण माणसांसाठी, अशा माणसासाठी काम करायचं की त्यांचं कोणी नाही आहे किंवा त्यांना आधार देण्याचं कोणी काम करत नाही, त्यांच्यासाठी आपण काम करायचं. तो मुलगा वडिलांचं वचन पाळून, वडिलांची जी जागा आहे स्वतःच्या जागेमध्ये काम करतात, बिनामूल्य कुणाकडून न घेता काहीही. आज या दोघांकडेही जे होतं तेवढं सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं, घेतलेलं आहे. फक्त या आजींपाशी आजारपण आहे, त्याच्यापाशी जो त्या तसा जन्माला आलाय तो तसा आहे. तर ब्रदरनी खूप छान सांगितलं की मी 100 नाही 200% मी ह्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करेल. आणि मी ह्यांनाही सांगेन, आजी म्हणजे मावशी, हात जोडून तुम्हाला पण मी सांगते, खूप छान राहा, आनंदी राहा. आणि दादा आहेत, मी आहे, आम्ही काळजी घेऊ तुमची. आणि त्यालाही तुम्ही सांभाळा, तुम्हाला तो सांभाळेल, एकमेकाचा मायलेकर आधार झाला तितके दिवस. आणि आम्हाला जितकं जमेल तितकं आम्ही करू. हां, धन्यवाद ब्रदर, तुमचे धन्यवाद मेन म्हणजे की तुम्ही पळत येता लगेच. खूप खूप धन्यवाद. सफाईच आहे तिकडं, चांगलं आहे, फरशी आहे, सगळं व्यवस्थित आहे. चला, या मॅडम. हो येते मी.